जे स्वप्न पाहतात त्यांच्यासाठी रात्री लहान असतात, पण दिवस त्यांच्यासाठी लहान असतात जे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत असतात. आता तुम्ही ठरवा की तुमच्यासाठी रात्र लहान पडते की दिवस लहान पडतोय. त्याच्यावरूनच कळेल तुम्ही नक्की स्वप्न पाहताय की ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडताय. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. आपण ऑलरेडी 180 डेज चॅलेंज सुरू केलेलं आहे, जी एक्झाम 2023 मध्ये होणार आहे. कंबाईंड ग्रुप आणि ग्रुप बी आणि ग्रुप सी ची एकत्र होणार आहे त्या एक्झामसाठीचं. जसे की आपण लास्ट टाइम सुरू केलं होतं आणि त्याच्यातले बरेचसे स्टुडंट जे आहेत ते आता मेन्सची तयारी करत आहेत. आणि जर एप्रिलमध्ये तुम्हाला ही एक्झाम क्वालिफाय करायची असेल, पुढच्या वर्षी पोस्ट घेणं हे तुमचं ड्रीम असेल, या स्पर्धेच्या जगात तुम्हाला टिकून राहायचं असेल, तर अर्थात तुम्हाला थोडासा स्मार्ट वे जो आहे तो चूज करावा लागणार आहे. कारण खूप लोक आहेत इथे जे अभ्यास करतात, रात्रंदिवस ते पुस्तकासमोर बसून असतात, मोठे मोठे क्लासेस लावतात, अभ्यास करूनही रिझल्ट येत नाही. त्याचं रिझन असतं प्रॉपर प्लॅनिंग नसतं, किंवा त्या प्लॅनला इम्प्लिमेंट करता येत नाही, किंवा एक्झॅक्टली काय अभ्यासायचं आहे, कुठून अभ्यासायचं आहे हे कळत नाही. फक्त पुस्तकं पाठ केली म्हणून कोणाचा रिझल्ट येत नाही हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. आणि आत्ता जे काही रिझल्ट आलेले आहेत 2020-2021चे PSI, STI, ASO, एक्साईज, त्याच्यातून एक गोष्ट तरी तुमच्या नक्की लक्षात आली असेल की एक विद्यार्थी किती चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकतो. जर एकच विद्यार्थी तुम्हाला वेगवेगळ्या पोस्टमध्ये सिलेक्ट झालेला दिसत असेल, वेगवेगळ्या पोस्टसाठी त्याचं सिलेक्शन झालेलं आहे, वेगवेगळ्या रिझल्टमध्ये एकाचंच नाव आलेलं आहे, ज्यांना तुम्ही ऑप्टिंग आउटसाठी रिक्वेस्ट करत असता, तर तो विद्यार्थी जर अभ्यास करून एकाच वर्षात 3-3, 4-4 परीक्षा पास होत असेल, तर तुम्ही एक परीक्षा 100% पास होऊ शकता. फक्त तुम्हाला कळलं पाहिजे की एक्झॅक्टली काय फॉलो करायचं आहे. हे एक दुर्दैव आहे आपल्या लोकांचं की बरेचसे लोक ज्यांनी काहीतरी अचीव केलेलं असतं, ज्यांनी पोस्ट मिळवलेली असते, ज्यांचा रिझल्ट आलेला असतो, ते बऱ्याचदा सांगत नाहीत की एक्झॅक्टली त्यांनी कशा पद्धतीने फॉलो केलेलं आहे. कारण बरेच लोक, मी असं नाही म्हणते की सगळेच, पण काही लोक असे असतात ज्यांना एखाद्या अकॅडमीने, एखाद्या क्लासने जर काही पैसे ऑफर केले तर ते त्यांच्या क्लासचं नाव घेऊन तिथे हे करत असतात, त्यांचं मार्केटिंग करत असतात, पण ॲक्च्युअल जी त्यांची स्ट्रॅटेजी आहे ती सांगत नाहीत. आणि हेही खूप मोठं दुर्दैव आहे की जे लोक खरं खरं सांगतात की बाबांनो, कुठलाही क्लास न करता किंवा जरी तुम्ही क्लास केला तरी तुम्हाला स्वतःला तेवढे कष्ट घ्यावे लागतात, ही अशी स्ट्रॅटेजी आहे. तुम्ही मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका अभ्यासा, तुम्ही सिलेबस नीट अभ्यासा, प्रत्येक दिवशी प्रत्येक टॉपिक, प्रत्येक पॉईंट वाचताना सिलेबस सोबत ठेवून, PYQ सोबत ठेवून करा. जेवढे तुम्ही मॅक्झिमम क्वेश्चन पेपर सोडवाल, ॲनालिसिस कराल, त्याची रिव्हिजन कराल, तेवढा तुमचा रिझल्ट हा लवकर येतो. हे किती जरी जीव तोडून एखाद्या टॉपरनी सांगितलं किंवा ज्याचा रिझल्ट आला त्याने सांगितलं, तरीसुद्धा नवीन येणाऱ्या मुलांना किंवा जे ऑलरेडी 3-4 वर्ष अभ्यास करतात त्यांच्या पचनी पडत नाही. हेही दुर्दैव आहे. जे दोन्ही कॅटेगरीचे लोक तुम्हाला पाहायला मिळतात. पण 180 डेज चॅलेंज जे की लास्ट टाइम मी घेतलं, त्याच्यामध्ये काही नाही, मी फक्त तुम्हाला सांगत होते उठल्यानंतर की आज दिवसभरात हे वाचा, अशा पद्धतीने अभ्यास करा. हे पहिल्या दिवसापासून सुरू केलं, 100 दिवसाहून अधिक दिवस ते चालू होतं आणि प्रत्येक दिवशी मी तुम्हाला सांगत राहिले. मग ते अगदी क्वेश्चन पेपर सॉल्विंग, ॲनालिसिस, त्याची रिव्हिजन इथंपर्यंत प्रत्येक गोष्ट करून घेतली. त्या मुलांनी कुठलाही क्लास न करता, कुठल्याही मोठ्या अकॅडमीला न जाता घरी बसून मार्क्स मिळवले आणि ते आता मेन्सची तयारी करतात. अर्थात प्रत्येक वेळी प्रीचा प्लॅन मी घेऊन येते, प्रीसाठी मी गाईड करते किंवा प्रीबद्दलच सगळे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतात. मग यावेळेला मॅडम अचानक गायब का झालं, असं खूप जणांना प्रश्न पडतो. कारण यावेळेला 90 डेज चॅलेंजमधले, 180 डेज चॅलेंजमधले काही स्टुडंट आहेत ज्यांचा प्रीचा रिझल्ट येतोय, ज्यांचा स्कोर खूप चांगला आला आहे आणि मेन्सला तुम्हाला माहिती आहे यावेळेला खूप कमी दिवस आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे थोडा वेळ देणं माझ्यासाठी म्हणजे ते माझं कर्तव्य आहे, कारण त्यांना तेवढा वेळ देणं गरजेचं आहे. अदरवाईज प्री झाली आणि परत ते जर भरकटले तर मग इथंपर्यंत येऊन परत त्यांना पुढच्या वर्षी त्याच गोष्टीसाठी लढावं लागणार आहे. ठीक आहे. मग आता हे सगळं का सांगितलं? प्लॅनबद्दल बोलण्यापूर्वी एवढं लेक्चर द्यायची काय गरज आहे? मॅडम टाइमपास करतात का? नाही. ज्यावेळेला मी तुम्हाला प्लॅन सांगते त्यावेळेला ते तुमच्या डोक्यात घुसलं पाहिजे. त्याचं रिझन म्हणजे जेव्हा नवीन सिलेबस आला, आयोगाकडून नवीन सिलेबस जेव्हा जाहीर करण्यात आला, मी ऑलरेडी तुम्हाला 180 डेजचा प्लॅन दिलेला होता. तुम्ही ऑलरेडी 180 डेजच्या प्लॅनच्या फ्लोमध्ये होता. तुम्हाला माहिती होतं की पहिला 1 महिना तुम्हाला मराठी आणि इंग्लिश
त्याचबरोबर करंट अफेअर्स आणि मॅथ्स रिझनिंग करायचं आहे. बट स्टील प्रत्येकाला असं वाटत होतं की आत्ता सिलेबस आला, मॅमनी लगेच व्हिडिओ करावा आणि सांगावं की नवीन सिलेबसवरती तुम्ही कसा अभ्यास करा. मी का सांगू, तुमचं जर ऑलरेडी तुम्ही त्या प्लॅनमध्ये आहात, जो की मेन्सला तुमचा पार्ट आता 50-50 झालेला आहे, मराठी आणि इंग्लिश, जो पार्ट तुम्हाला मेन्सच्या पेपरला 200 मार्क्स मिळवून देणार आहे, त्या पार्टची तुम्ही तयारी करत आहात ऑलरेडी 180 डेजमध्ये, जो की फ्लो एक तुमचा बनलेला आहे, तो मी का तोडू? कारण मी तुम्हाला काहीतरी सांगणार, मग तुम्ही नवीन सिलेबस घेणार, 8-10 दिवस 15 दिवस खूप जोमाने तुम्ही तो अभ्यासणार, त्याच्यानंतर तुमचं पहिलं रडगाणं सुरू होणार आणि तुम्हाला कळणारही नाही की एक्झॅक्टली काय फॉलो करावं. पूर्णपणे तुम्ही म्हणजे जे काही तुमचं रुटीन बसलं ना ते डिस्ट्रॉय होणार आणि हे नको होतं. म्हणून केवळ आणि केवळ तेवढा करता मी नवीन कुठलंही म्हणजे बाकी काहीतरी गोष्टी तुम्हाला सांगणारे व्हिडिओ घेऊन नाही आले. आता जेव्हा 1 डिसेंबरपासून म्हणजे 30 नोव्हेंबरला तुमचं मराठी इंग्लिश संपतंय, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 1 तारखेपासून ज्यांना आत्तापर्यंतचा प्लॅन नाही फॉलो करता आला त्यांनी सुद्धा 1 तारखेपासूनचा प्लॅन प्रॉपरली, म्हणजे जरी तुम्हाला 180 डेज नसेल जमलं तरी सुद्धा 150 डेज जे आहे ते कम्प्लिटली तुमच्या पूर्व परीक्षेसाठी आवश्यक असणारे सगळे टॉपिक याच्यामध्ये होणार आहेत. त्यामुळे 180 डेज चॅलेंज फॉलो करताना बिलकुल म्हणजे बिलकुल कुठेही घाईघाई करायची नाही. ठीक आहे. मग आता 150 डेजमध्ये तुम्ही काय करणार आहात, जो की 180 डेजचाच पार्ट आहे, पण ज्यांनी लेट जॉईन केलं, ज्यांना उशिरा माहिती मिळाली किंवा ज्यांना माहितीच नव्हतं, जे पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत आहेत, तर त्यांच्यासाठी आता आपण 1 तारखेपासून मेन्सचा सिलेबस सुरू करणार आहोत, पूर्वचा सिलेबस सुरू करणार आहोत. पूर्व परीक्षेच्या दृष्टीने जे तुमचे महत्त्वाचे टॉपिक आहेत, जे तुमचे महत्त्वाचे सब्जेक्ट आहेत, जिथे तुम्हाला मार्क्स मिळायला पाहिजेत, अर्थात त्याचं महत्त्व आता मेन्सला पण राहिलेलं आहे, तर त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून नवीन सिलेबसचा अभ्यास करून त्याच्यानंतर हे टार्गेट मी तुम्हाला देत आहे. लास्ट 180 डेज चॅलेंजप्रमाणे हे टार्गेट नाही आहे. ठीक आहे. मग आता जर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की यावेळेला इकॉनॉमिक्सचं महत्त्व हे आयोगाने वाढवलेलं आहे, पूर्वचा विचार केला किंवा मुख्यचा विचार केला तर, अर्थात पूर्वचा सिलेबस ॲज इट इज आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळेला लास्ट इयरपर्यंत म्हणजे 2022पर्यंत जी मुलं PSI देत आहेत किंवा PSIसाठी तयारी करत आहेत त्यांनी इकॉनॉमिक्स जे आहे त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलेलं असतं, आणि जे STIची तयारी करतात त्यांनी इकॉनॉमिक्सला कम्प्लिटली म्हणजे त्यांनी खूप जास्त चांगल्या पद्धतीने फोकस केलेलं असतं. मग जी मुलं STIची तयारी करतात ती PSIच्या मेरिटमध्ये बसतात, बट स्टील जेव्हा मेन्सची वेळ येते त्यावेळेला ती मुलं इकॉनॉमिक्स फोकस करून अभ्यास करतात, PSIचे कायदे फोकस करत नाहीत, आणि त्यामुळे STIची मुलं PSIवाल्यांचं मेरिट वाढवत नाहीत. पण आता ज्या वेळेला इकॉनॉमिक्सला जास्त महत्त्व प्राप्त झालं, मेन्सला इकॉनॉमिक्स पण आलं आहे, तर STI, PSI, ASO एका लेवलवरती आलेत, आणि जो विद्यार्थी इथे अभ्यास करणार आहे तो प्रत्येक विद्यार्थ्याला टक्कर देणार आहे. मग आता इथे तुम्ही कुठे आहात हा विचार तुम्हाला करायचा. मग जर आता 1 तारखेपासूनचा प्लॅन बघितला तर आपण पहिल्यांदा इकॉनॉमिक्स घेतोय. त्याचं रिझन, लास्ट टाइम आपण इकॉनॉमिक्स शेवटी घेतलं होतं कारण तुमचं इकॉनॉमिक्स थोडंसं हार्ड जात असतं, बरेच जण त्याच्याकडे दुर्लक्ष करतात, आणि जर सुरुवातीला इकॉनॉमिक्स घेतलं तर बरेच जण प्लॅन फॉलो करत नाहीत, कारण त्यांना असं वाटतं की इकॉनॉमिक्स मला फक्त प्रीला आहे, मी फक्त PYQ केले तरी माझ्यासाठी इनफ आहे, मला काही गरज नाही आहे त्याची. पण आता तसं करून चालणार नाही आहे, त्याचा इम्पॉर्टन्स वाढला आहे, म्हणून इकॉनॉमिक्स सुरुवातीला आपण करून घेतोय ज्यावेळेला तुम्हाला पुरेसा वेळ मिळेल त्या विषयासाठी. ठीक आहे. मग इकॉनॉमिक्स त्याचबरोबर करंट अफेअर्सचा सेम फॉर्म्युला, एका आठवड्यामध्ये 1 मासिक झालं पाहिजे. मग तुम्ही कधीही कसाही वेळ द्या, एका आठवड्यामध्ये 1 महिन्याचे करंट अफेअर्स तुमचे कंप्लीट झाले पाहिजेत. तुम्ही कसाही वेळ त्याच्यासाठी डिस्ट्रीब्यूट करून द्या. आणि लक्षात घ्या की जगातल्या घडामोडी, भारतातल्या घडामोडी, महाराष्ट्रातल्या घडामोडी, सगळ्या घडामोडी तुम्हाला अभ्यासायच्या आहेत. सो करंट अफेअर्ससाठी मागच्या वेळेप्रमाणेच एका आठवड्यामध्ये 1 महिना तुम्ही कराल. आपण ऑलरेडी पाठीमागचे जे महिने आहेत सप्टेंबर, ऑगस्ट, जुलै, जून एवढं कंप्लीट केलेलं आहे. आता तुमच्याकडे मे, एप्रिल, मार्च, फेब्रुवारी आहेत आणि 3 दिवस राहतात. त्या 3 दिवसामध्ये याच्यातलं जे काही तुम्हाला इनकम्प्लीट वाटत असेल ते किंवा रिव्हिजनसाठी तो वेळ तुम्ही देणार आहात. मॅथ्स रिझनिंग नेहमीप्रमाणे म्हणजे प्लॅनप्रमाणेच 3 दिवसामध्ये तुम्ही 1 टॉपिक करताय. पहिल्या दिवशी काय करता तुम्ही मॅथ्स रिझनिंगला, फर्स्ट डेला तुम्ही त्या टॉपिकबद्दलचे जे बेसिक्स आहेत ते समजून घेतात. सेकंड डेला तुम्ही काय करतात, त्याच्या ॲडव्हान्स्ड लेवलचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करतात. त्याच्यामध्ये काही आयोगाचे असतात, जे बेसिक आलेले असतात ते तुम्ही बेसिकला कराल, ॲडव्हान्सवाले ॲडव्हान्सला कराल किंवा बुकमधून जसं जे तुमच्याकडे बुक असेल ते. आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही काय करता, सगळे PYQ करता. मग ते राज्यसेवेला आलेले असू देत किंवा कंबाईनच्या मेन्सला असू देत, प्रीला असू देत, ग्रुप सीला असू देत, ते PYQ त्या टॉपिकवरती जे आलेले आहेत ते PYQ त्याची प्रॅक्टिस तुम्ही करता.
हा सेम फॉर्मॅट जो आहे तो तुम्हाला आता पण इथे फॉलो करायचा आहे मॅथ्स रिझनिंगसाठी. ठीक आहे, तर करंट आणि मॅथ्स रिझनिंगचं तुमच्या लक्षात आलं असेल. आता एक घटक आपण इथे ॲड केलेला आहे, समाज सुधारक. आता ज्यावेळेला इतिहासचा विचार आपण करतो, तुम्हाला माहिती आहे की मेन्समधून इतिहास जो आहे तो गाळला, प्रीला इतिहास आहे. पण जेव्हा तुम्ही इतिहासचा अभ्यास करता, एक गोष्ट आत्तापर्यंत तुम्ही नोटीस केली असेल, इतिहासचे जर 15 प्रश्न आले, सिलेबसमध्ये काहीही दिलेलं असेल तरीसुद्धा इतिहासचे जर 15 प्रश्न आले, 8 ते 9 मिनिमम 7 ते 8 प्रश्न तुम्हाला इतिहासमध्ये समाज सुधारकांवरतीच पाहायला मिळतात. आणि म्हणून समाज सुधारक हे तुम्हाला आत्ता करून घ्यायचे आहेत. इतिहासचे जे बाकीचे टॉपिक आहेत ते तुम्ही पुढच्या प्लॅनमध्ये कराल, पण समाज सुधारक याच्यासोबत तुमचे होऊ शकतात. ते तुम्ही कशा पद्धतीने करायचे आहेत, तर 2 दिवसातून एक समाज सुधारक करा. तुम्ही कसंही त्यांच्याबद्दल वाचत बसा. म्हणजे तुम्ही आज समजा महात्मा फुले सिलेक्ट केले, आज अर्ध वाचा, उद्या अर्ध वाचा, आज थोडे PYQ, उद्या थोडे PYQ असं करा. किंवा आज पूर्ण त्यांच्याबद्दलची सगळी माहिती वाचून घ्या, उद्या त्याच्यावरचे PYQ करा. कसंही दिवसातून एक समाज सुधारक, 2 दिवसातून एक समाज सुधारक हा तुमचा इझिली होऊ शकतो. ठीक आहे, तर मग 2 दिवस एक समाज सुधारक. आपण जे मोस्ट इम्पॉर्टंटवाले आहेत, व्हेरी इम्पॉर्टंटवाले आहेत ते घेणार आहोत आपण 15 समाज सुधारक. ठीक आहे, म्हणजे 15 समाज सुधारक 30 दिवस तुमचं इथे बरोबर गणित बसतंय. सो 3 गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. करंट अफेअर्स एका आठवड्यात 1 महिना तुम्हाला करायचा आहे. म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये तुम्ही डिसेंबरमध्ये मे, एप्रिल, मार्च आणि फेब्रुवारीचे करंट अफेअर्स करणार आहात. उरलेल्या 3 दिवसामध्ये जे काही इनकम्प्लीट असेल ते कंप्लीट कराल किंवा रिव्हिजन कराल. समाज सुधारकांमध्ये 2 दिवसात एक समाज सुधारक, इम्पॉर्टंटवाले 15 समाज सुधारक मी प्लॅन देईन कम्प्लिटली तुम्हाला, त्याच्यानुसार ते फॉलो करा. असं नाही की मी रँडमली उठेन आणि कधीही काही करेन, नाही. प्लॅनप्रमाणे जा तर ते तुम्हाला इझी जाईल. ठीक आहे, तर त्या पद्धतीने समाज सुधारक तुम्ही कंप्लीट कराल. आणि मॅथ्स रिझनिंगमध्ये 3 दिवसासाठी एक टॉपिक, म्हणजे पुढच्या 30 दिवसासाठी 10 टॉपिक तुमचे होऊन जातील. तर हे 10 टॉपिक दिले जातील, ज्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक, ॲडव्हान्स्ड आणि PYQ या पद्धतीने जायचं आहे. जे तुम्हाला इझी जातात, जे टॉपिक तुमचे ऑलरेडी झालेले आहेत, म्हणजे ऑलरेडी जे मागच्या महिन्यातले 10 झालेले आहेत चालू महिन्यातले, ते सोडून नव्याने 10 टॉपिक येतील. पण जर समजा त्याच्यामध्ये एखादा टॉपिक असा असेल की जो तुम्हाला इझी जातो, तर बेटर राहील की तुम्ही फक्त त्याच्यासाठी एकच दिवस द्याल. जो अवघड जातो त्याला तुम्ही इकडे घ्या. तुम्ही म्हणजे जरी मी तुम्हाला कुठलाही प्लॅन दिला तरी तो बिलकुल रिजिड नाही आहे, तो फ्लेक्झिबल असणार आहे. म्हणजे मी जरी तुम्हाला 30 दिवसाचा कम्प्लिटली प्लॅन बनवून दिला की 1 तारखेला हे करा, 2ला हे करा, 3ला हे करा, तुम्हाला जर वाटलं की 1 तारखेला माझे टास्क जे आहेत ते माझे लवकरच कंप्लीट होत आहेत, तर तुम्ही 2 तारखेचं इथे आणू शकता, 3 तारखेचं इथे आणू शकता. किंवा तुम्हाला असं वाटलं की अरे मला 1 तारखेला जास्त वेळ लागतोय, 2 तारखेला कदाचित कमी वेळ लागेल, तर तुम्ही 1चे टास्क जे इनकम्प्लीट आहे ते 2ला पण थोडेसे जे तुमचे राहिलेले आहेत ते कंप्लीट करू शकता. तुम्हाला जसं कम्फर्टेबल आहे, जसं तुमची बुद्धिमत्ता आहे, जसं तुमचा स्ट्रॉंग सब्जेक्ट आणि वीक सब्जेक्ट आहे, त्याच्या पद्धतीने तुम्ही प्लॅनमध्ये बदल करू शकता. फक्त अट ही आहे की प्लॅन फॉलो करा. असं नका करू की 1 तारखेचं तुम्ही 10 तारखेसाठी राखून ठेवलंय, 10 तारखेचं तुम्ही 11 तारखेसाठी ठेवलं, 11चं 12ला, आणि नंतर मग तिथून पुढचं तुमचा प्लॅनच सगळा गडबड झाला. असं नका करू. जर तुम्हाला काही शिफ्ट करायचं आहे तर ते प्रॉपरली करा. त्याच्यासाठी एक टाईम लिमिट ठेवा, आणि ज्यावेळेला तुमच्याकडे टाईम लिमिट असते, डेडलाईन असते, त्यावेळेला तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करता. तर हे सगळं झालं. बाकीचे जे 3 सब्जेक्ट तुम्ही पुढच्या महिन्यापासून चॅलेंजमध्ये घेणार आहात, जे की तुम्हाला सोबतीला घ्यायचे आहेत ते. आता मेन सब्जेक्ट जो तुम्हाला घ्यायचा आहे, अर्थात इतिहास पण मेन सब्जेक्टमध्ये येतो, पण इतिहास जो आहे तो आपण मेन म्हणजे इतिहासचा आपण काही पार्ट घेतलेला आहे जो की इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे त्याला आपण इथे मी मेन सब्जेक्ट नाही म्हटलं. तर इकॉनॉमिक्सचा विचार केला तर खूप जणांना इकॉनॉमिक्सची भीती वाटते, पण यावेळेला तुम्हाला इकॉनॉमिक्सला घाबरायचं नाही आहे, त्याला सामोरं जायचं आहे. कारण ऑप्शनच नाही आहे तुमच्यासमोर, येते लक्षात. म्हणजे PSI वाले बिनधास्त असायचे की अरे चला मेन्सला इकॉनॉमिक्स नाही आहे आणि कायद्यामध्ये मार्क्स मिळून जातात, पण आता तसं नाही आहे. आता तुम्हाला इकॉनॉमिक्स करताना तुम्हाला बेसिक कन्सेप्टसुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. कारण जेव्हा तुमचं बेसिक क्लिअर होईल तर ॲटोमॅटिकली हे जे आहे इकॉनॉमिक्स जे आहे, अर्थशास्त्र जे आहे ते तुम्हाला इझी वाटायला लागेल. आणि ज्याला बेसिक समजलं ना त्याला इकॉनॉमिक्स एवढा इंटरेस्टिंग सब्जेक्ट कुठलाच वाटत नाही. खूप इझी वाटायला लागतात गोष्टी, फक्त बेसिक क्लिअर झालं पाहिजे तुमचं. सो तुम्हाला काय करायचं, तुमच्या बेसिक गोष्टी क्लिअर करून घ्यायच्यात. आता मला माहिती की बरेच जण विचारणार मग मॅम मी क्लास जॉईन करू का, मॅम मी हे करू का, ते करू का. लक्षात घ्या, यूट्यूब हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे सगळं काही अवेलेबल असतं. फक्त तुम्हाला शोधण्याची गरज असते, तुम्हाला थोडं कष्ट घेण्याची गरज असते. जर तुम्हाला वाटत असेल की अरे नाही करायचं मला एवढं कष्ट, तुम्हाला जर वाटतं की नाही मला बॅच लावायचे आहे, तुम्हाला ज्या शिक्षकांनी शिकवलेलं समजतं, ज्यांचं समजतं त्यांची बॅच लावा.
ठराविक एका व्यक्तीने तुम्हाला रेफर केलेलं आहे म्हणून ती बॅच लावू नका, कारण बऱ्याचदा असं असतं की ज्या व्यक्तीचं नाव रेफर केलं त्या व्यक्तीने शिकवलेलं तुम्हाला काहीच समजत नाही. जसं की आता मेन्सच्या बाबतीत मी पाहते की खरंच खूप चांगल्या पद्धतीने शिकवणारे शिक्षक काही आहेत, पण त्यांची शिकवण्याची पद्धत अशी आहे की समोर येणाऱ्या विद्यार्थ्याला ते याच पद्धतीने शिकवतात की त्याचं सगळं बेसिक क्लिअर आहे. मग अर्थातच जर ते असं डोक्यात ठेवून शिकवत असतील की याचं बेसिक सगळं क्लिअर आहे तर ते ॲडव्हान्स लेवलच्याच गोष्टी सांगणार आणि ते फास्ट सांगणार. पण जो विद्यार्थी म्हणजे त्याला अगदी बेसिक पण गोष्टी माहिती नाही, ज्याला पहिल्यापासून इंग्लिशची भीती वाटते, त्याला ते नाही समजणार की समोरचा शिक्षक काय सांगतोय. आणि तो विद्यार्थी जाऊन म्हणणार की म्हणजे एवढं नाव आहे त्यांचं मार्केटमध्ये पण त्यांनी शिकवलेलं काही नाही समजत. आलं लक्षात. आणि ज्याचं ऑलरेडी इंग्लिश चांगलं आहे, ज्याला थोडी प्रॅक्टिसची गरज आहे, त्याला त्या शिक्षकांचं खूप चांगलं समजेल. तर तुम्ही कुठल्या लेवलला आहात, तुम्हाला कुठल्या शिक्षकांनी शिकवलेलं समजते, त्यांचे डेमो लेक्चर्स अवेलेबल असतात, त्याच्यानुसार तुम्ही चूज करू शकता. अदरवाईज जर तुम्हाला स्वतःवरती विश्वास असेल तर तुम्ही स्वतः अभ्यास करून पण करू शकता. फक्त PYQचा आधार घ्या, बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घ्या, बस. काही करायची गरज पडत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आता इकॉनॉमिक्सचा पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, अर्थात ॲज इट इज आहे. बदल फक्त काय आहे, फार मोठा बदल आहे इत्यादी, म्हणजे काही येऊ शकते याच्यामध्ये एक्स्ट्रा. ठीक आहे. तर आता भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्न करावंच लागतं तुम्हाला. राष्ट्रीय उत्पन्नच अवघड जातं, पण राष्ट्रीय उत्पन्न केल्याशिवाय पर्याय नाही. यावेळेला इकॉनॉमिक्स करताना जसं की लास्ट टाईमपर्यंत मी सुद्धा खूप व्हिडिओजमध्ये बोलले असेल की तुम्ही असे टॉपिक पिक करा जे आयोगाच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहेत आणि तेच परफेक्ट करा. काही टॉपिक जे आहेत ते स्किप केले तरी चालतील. यावेळेला मीच तुम्हाला सांगते की कुठलाही टॉपिक जरी तुम्ही सिलेक्टिव्ह टॉपिक करणार असाल, एकतर सिलेक्टिव्ह म्हणजे तुम्ही सिलेबसमधूनच सिलेक्ट करायला पाहिजेत, आणि जे टॉपिक तुम्ही करताय त्याच्यामधल्या बेसिक गोष्टी क्लिअर करून घ्या, कारण हे तुम्हाला लॉंग टर्मसाठी उपयोगी येणार आहे. त्याच्यामुळे अगदी छोट्या गोष्टी ज्या असतील सिलेबसमधल्या त्या तुम्ही समजून घ्या आणि त्या करा. म्हणजे जर तुम्ही राष्ट्रीय उत्पन्न करताय तर राष्ट्रीय उत्पन्न वरवरचं वाचू नका, किंवा मला आयोग जे आहे ते परीक्षेमध्ये आकडेवारी विचारलेले, मी फक्त राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी करतो, असं करू नका. बेसिकमधल्या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या समजून घ्या. आले लक्षात. त्याच्यानंतर शेती, उद्योग याच्यावरती प्रश्न असतात. मेन्सला तुम्हाला सेवा क्षेत्रावरती पण प्रश्न असतात, पण बऱ्याचदा प्रीला सुद्धा एखादा प्रश्न त्याच्यावरती येऊन जातो. ठीक आहे. तर शेतीवरती प्रश्न असतात, कृषीवरती, उद्योगावरती प्रश्न असतात. हे टॉपिक तुम्हाला करायचे आहेत. परकीय व्यापार, तोच तुम्हाला तुम्ही मेन्सला गेलात तर आंतरराष्ट्रीय व्यापार, आंतरराष्ट्रीय भांडवल, आंतरराष्ट्रीय व्यापार, परकीय व्यापार या दोन्ही गोष्टी तुम्हाला एकत्रपणेच अभ्यासाव्या लागतात. बँकिंगमध्ये मग RBI असेल, सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका असतील, खाजगी क्षेत्रातल्या बँका असतील, किंवा इतर जे नाणे बाजार वगैरे आहेत त्या गोष्टी तुम्हाला इथे अभ्यासायच्या आहेत. लोकसंख्या, इकॉनॉमिक्स, जॉग्राफी दोन्ही सब्जेक्टच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा टॉपिक, ज्याच्यावरती 100% प्रश्न विचारला जातो. आयोगाकडून कधीही स्किप न करण्यात येणारा टॉपिक आहे लोकसंख्या, त्याच्यामुळे हा पण तुम्हाला करायचा आहे. दारिद्र्य आणि बेरोजगारी, अगेन आयोगाचा फेवरेटवाला टॉपिक आहे. मुद्रा आणि राजकोषीय नीती, ज्यावेळेला तुम्ही RBI अभ्यासताय, ज्यावेळेला तुम्ही सार्वजनिक वित्त अभ्यासताय, त्यावेळेला या गोष्टी तुम्हाला अभ्यासाव्या लागतात, आणि इत्यादीमध्ये इतर गोष्टी येतात. आता बेसचा सिलेबस तुमच्याकडे असेल, तो सिलेबस तुम्ही पाहून घ्या. मी इथे सिलेबस एक्सप्लेन नाही करत बसत आहे, मी फक्त तुम्हाला सांगते की तुम्हाला काय करायचं आहे. ज्यावेळेला हे टॉपिक तुम्ही अभ्यासताय, याच्यामध्ये बरेचसे टॉपिक असे आहेत जे तुम्हाला मेन्सला पण करावे लागणार आहेत. फक्त एवढंच असतं की त्याची जी डेप्थ असते ती वाढते मेन्सला. ठीक आहे. जसं की तुम्ही इकडे परकीय व्यापार करता, इकडे तुम्हाला आंतरराष्ट्रीय व्यापार करायचाच आहे. मग इथे परकीय व्यापार करताना त्याच्यातल्या ज्या छोट्या गोष्टी आहेत त्या अशा पद्धतीने क्लिअर करून घ्या की मेन्सला तुम्हाला त्याचा फायदा होईल. ठीक आहे. कारण आता तुमच्याकडे वेळ आहे. त्याच्यानंतर बँकिंग करत आहात, पुढे जाऊन तुम्हाला त्याच्याबद्दलचे प्रश्न मिळणार आहेत. स्पेसिफिकली शेती, उद्योग आणि सेवा, शेती आणि उद्योग करताना अशा पद्धतीने करा की मेन्सला पण त्याचा तुम्हाला फायदा होईल. अर्थात मेन्सला खूप सगळ्या गोष्टी ॲड होतील. तुम्ही मेन्ससाठी करायचे म्हणून करू नका, तुम्हाला पूर्वसाठीच करायचं आहे. पण जर तुम्ही मेन्सच्या अप्रोचने केलं तर पूर्व परीक्षेला तुम्हाला खूप जास्त फायदा होईल, त्याचा तुमचा स्कोअर ॲटोमॅटिकली चांगला येईल. ठीक आहे. मग जेव्हा तुम्ही मेन्सचा विचार करताय तर तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी एक म्हणजे 2 पार्टमध्ये सिलेबस दिलेला आहे. एक समग्र लक्ष्य अर्थव्यवस्था म्हणून दिला आणि एक भारतीय अर्थव्यवस्था म्हणून दिला आहे. जेव्हा तुम्ही भारतीय अर्थव्यवस्था करता तर भारतीय अर्थव्यवस्थेमधले खूप सगळे पॉईंट असे आहेत जे तुम्हाला प्रीला अभ्यासायचे आहेत. तर त्या अनुषंगानेच तुम्हाला टॉपिक दिले जातील या टार्गेटमध्ये. ठीक आहे. मग या टार्गेटमध्ये डेली तुम्हाला इकॉनॉमिक्सचा पण टॉपिक करायचा असेल, करंट आठवड्यामध्ये 1 महिना करायचं तर ते तुमचं तुम्ही सेग्रिगेट करू शकता. मॅथ्स रिझनिंग 3 दिवसातून एक टॉपिक करायचं तर ते तुम्ही त्या पद्धतीने कराल.
अर्थव्यवस्था करताना मे बी एक दिवस असा आहे की ज्यावेळेला इकॉनॉमिक्सचा एखादा टॉपिक खूप छोटा आहे, तो तुमच्यासाठी आलाय, तर तुम्ही काय कराल त्या दिवशी मग मॅथ्स रिजनिंगचं जे आहे ते तुम्ही कंप्लीट करून घ्याल. दुसऱ्या दिवशी समजा इकॉनॉमिक्सचा मोठा टॉपिक आलाय, तर त्या दिवशीचं मॅथ्स रिजनिंग तुम्ही ऑलरेडी केलेलं असेल तर तिथे ते तुम्हाला मॅनेज करता येईल. ठीक आहे, हे तुमचं तुम्हाला करायचंय. का तुमचं तुम्हाला करायचंय? बिकॉज आय डोंट नो की तुम्हाला याच्यापैकी कुठला टॉपिक जो आहे तो इझी जातोय आणि कुठला टॉपिक जो आहे तो अवघड जातोय. एखाद्याचा स्ट्रॉंग पॉईंट असेल, एखाद्याला राष्ट्रीय उत्पन्न इझिली समजत असेल, एखाद्याला तेच समजत नसेल, एखाद्याच्या पंचवार्षिक योजना ऑलरेडी झालेल्या असतील, एखाद्याच्या झालेल्याच नसतील. आता इथे कुठेही नियोजन नाही दिसत आहे. याचा अर्थ नियोजन करायचं नाही का? म्हणजे इथे स्पेसिफिकली असेल मेन्शन नाही केलेलं की आर्थिक नियोजन नाही, पण तुम्हाला पंचवार्षिक योजना करायच्या आहेत. कारण राजकोषीय नीती जेव्हा तुम्ही म्हणता, जरी त्याच्यात सार्वजनिक वित्त येत असेल, त्याच्यामधून म्हणजे इथे बरेचसे पॉईंट किंवा इथे जे इत्यादी दिले बरेचसे पॉईंट असे असतात जे स्पेसिफिकली मेन्शन केलेले असतात, पण ते टॉपिक तुमच्या बुकमध्येही असतात आणि त्याच्यावरचे प्रश्न पण तुम्हाला दिसतात. त्याच्यामुळे त्या गोष्टी पण करून घ्यायच्या आहेत. सो हे मी व्यवस्थितपणे एका महिन्याच्या प्लॅनमध्ये प्रॉपरली बसवून देईन आणि ते तुम्हाला फॉलो करायचं आहे. बऱ्याच जणांचं म्हणणं हे होतं लास्ट टाइम की मॅम तुम्ही 6 दिवस झाल्यानंतर एक दिवस जो आहे तो आम्हाला सुट्टीचा द्या की राहिलेले जे टास्क आहे ते कंप्लीट करायचं. ॲक्च्युली मलाही तसा विचार येत होता, कारण लास्ट 180 डेज चॅलेंजला मी तसं दिलं होतं. पण लास्ट 180 डेज चॅलेंज हे फक्त 180 डेजसाठी नव्हतं, ते 190+ काहीतरी डेज झाले होते त्याच्यामध्ये. सो वरचा जो कालावधी मिळाला होता तो त्यांना एक्स्ट्राचा मिळाला होता. इथे जर आपण विचार केला एक्झामच्या डेटचा तर ॲक्युरेट 180 डेज तुम्हाला मिळतात. सो त्याच्यामध्ये ते सगळं मॅनेज करणं हे तुम्हाला करावंच लागणार आहे, तुमच्याकडे ऑप्शनच नाही आहे दुसरा कुठला. त्याचबरोबर इथे आणखी एक गोष्ट सांगायची, ज्यावेळेला तुम्ही कुठलाही टॉपिक अभ्यासताय, मी तुम्हाला सकाळी एक टॉपिक दिला, तुम्ही तो अभ्यासला, रात्री तुमचं हे कामच आहे की त्याच्यावरचे PYQ सॉल्व करायचे म्हणजे करायचेच. इव्हन मी समाजसुधारक सांगताना सुद्धा तुम्हाला सांगितलं, आज समाजसुधारक वाचताय, उद्या त्या समाजसुधारकांवरचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्हाला करणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत तुम्ही क्वेश्चन्समधून जात नाही, तुम्हाला कुठल्याही कंटेंटचा काही फायदा होत नाही. तुम्ही कितीही वाचा, तुम्ही कितीही पाठ करा, तुम्ही काहीही करा, तुम्हाला समजत नाही ज्यावेळेला प्रश्न येतो त्यावेळेला काय उत्तर द्यायचं आहे. त्याच्यासाठी प्रश्न उत्तराची प्रॅक्टिसच गरजेची असते. विश्वास ठेवायचा असला ठेवा, नसेल तर काही तुमची मर्जी आहे, मी काही जबरदस्ती नाही करणार. पण जे फॉलो करतायत त्यांना मात्र मी हे सांगेन, करताय तर प्रॉपरली फॉलो करा. नसेल तर मग आहेच, मग पुढचे आणखी 2-3 वर्ष याच्यातच घालवायचे आहेत तुम्हाला. फक्त यावेळेला काय आहे ना की आत्ता कसं होतं, राज्यसेवा आली, ग्रुप बी आली, ग्रुप सी आली, टेक्निकल आली, आणखी कुठली आली. आता तसं नाही आहे. राज्यसेवा झाली, ग्रुप BC एकत्र झाली, विषय संपला. अशा तुमचे 2-2 महिन्याच्या गॅपनी एक्झाम्स नाही येत राहणार आता की चला बी नाही निघाली तर मी C काढेन. सगळं काय आहे ते इथेच आहे. 4 लाख मुलांमधून तुम्हाला पहिल्यांदा प्रीला सिलेक्ट व्हायचं होतं, आता इकडचे 4 असे 7-8 लाख येणार आणि त्या 8 लाखमधून तुम्हाला सिलेक्ट व्हायचं. तिथून पुढे मेन्सला कॉम्पिटिशन आहे. सिलेबस बदलल्यामुळे एक तर आहे की सगळेजण म्हणजे बरेच जण म्हणतात की एका लेवलला आले काय असेल. मी तुम्हाला भीती नाही घालत आहे, पण परिस्थितीची जाणीव करून देणं हे माझं काम आहे. तुम्ही उगीच वाहत चाललाय की हां चला बाबा चाललंय तर चाललंय, असंही करू नका. जर एक विद्यार्थी 3-3, 4-4 पोस्ट काढू शकत असेल तर तुम्ही एक तर काढूच शकता ना. फक्त प्रॉपरली प्लॅन फॉलो करा. मी असं नाही म्हणते की हा वालाच करा, असंच करा, पण मी एवढं सांगते की ज्यांनी हे प्रॉपरली फॉलो केलं ना, ज्याला कळलं की आज जे मला करायचं ते टार्गेट ज्यांनी 100% देऊन कंप्लीट केले, त्याचा रिझल्ट कोणीच नाही थांबवू शकत, कोणीच थांबवू नाही शकत. कारण हे ऑलरेडी मी एक्सपिरियन्स केले. ज्यावेळेला मी हा प्लॅन पहिल्यांदा दिला त्यावेळेला पण मी तेवढीच कॉन्फिडंट होते, पण ज्यावेळेला स्टुडंट्सचा रिझल्ट आला त्याच्यानंतर तर माझा कॉन्फिडन्स आणखी वाढला. कारण मला माहिती आहे की हे वर्क करतं. कारण जेव्हा आपण नॉर्मली करत असतो आपल्याला आयडियाही नसते की उठल्यानंतर उद्या काय वाचायचं आहे. आपलं काय असतं, मी बसलो अभ्यासाला, मी आत्ता इकॉनॉमिक्स घेतलं कारण मला असं बऱ्याच ठिकाणाहून ऐकायला आलं की अरे इकॉनॉमिक्स खूप इम्पॉर्टंट आहे, चला मी इकॉनॉमिक्सच्या मागे पडेन. तोपर्यंत नाही, मला विचार अरे आता सायन्स पण इम्पॉर्टंट आहे, नको मला इकॉनॉमिक्स, मी सायन्स वाचेन. मग बेसिक करू, बेसिक करायला लागले की अरे हे तर मी शाळेत असताना वाचले, मी कशाला आता स्टेट बोर्ड वाचू, नाही मला ॲडव्हान्स्ड वाचायचं, मला रेफरन्स बुक घ्यायचं. रेफरन्स बुक घेतलं, हे कशाला पुस्तक वाचू, याच्यामधून प्रश्न नाही आले तर. मी ते कुठल्या तरी व्हिडिओमध्ये पाहिलेलं की यांच्या पुस्तकातून खूप प्रश्न आलेत, मग दुसरं पुस्तक घेतलं. हे जे तुम्ही करता ना याच्यात तुमचा अभ्यास 0 होत असतो. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, नवीन सिलेबस आल्यानंतर तुम्ही खूप लोक असे पाहिले असतील यूट्यूबवरती ज्यांनी सेकंद तशी पलटी मारली आहे ना. म्हणजे जसं की सिलेबस चेंज झाला, सब्जेक्ट चेंज झाले, वेटेज चेंज झालं, लगेच लोकांनी बॅचेस काढल्या की चला आता या सब्जेक्टला वेटेज आहे तर मी हा सब्जेक्ट शिकवेन वगैरे वगैरे. मी कोणावरती टीका नाही करते,
पण मी तुमच्या भल्यासाठी एक गोष्ट सांगते की सिलेबसनुसार ते बदलतात, सिलेबसनुसार सगळ्या गोष्टी बदलतात, सिलेबसनुसार तुम्हाला तुमची स्ट्रॅटेजी बदलावी लागणार आहे. पण तुमचं जे मेहनत करण्याची तयारी आहे किंवा तुमचं जे ड्रीम आहे ते तुम्हाला सिलेबसनुसार बदलून नाही चालणार. तुम्ही कुठल्याही क्लासला गेलात, तुम्ही 1,00,000 रुपये देऊन जरी क्लास लावलात, तुम्ही स्पेशल एक टीचर जरी तुमच्यासाठी ठेवलात किंवा 7 सब्जेक्टसाठी स्पेशल 7 टीचर जरी तुमच्याकडे ठेवले जे महाराष्ट्रातले एक्सपर्ट्स असतील, असे टीचर्स जरी तुमच्या घरी आणून तुम्ही ठेवले आणि प्रत्येकाला पैसे दिले, तरी तुम्ही तोपर्यंत पास होणार नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः काही करत नाही. मग हा तुमचा प्रश्न आहे की तुम्ही काय करताय, तुम्ही काय करत नाही, तुम्हाला काय करायला पाहिजे आणि तुम्ही काय करत आहात. हे ज्यावेळेला तुम्हाला कळेल तुमचा रिझल्ट ॲटोमॅटिकली येईल. लक्षात ठेवा की एखाद्या झोपडीत राहणारा मुलगा ज्याच्या घरावरती नीट छत पण नाही आहे तो पण क्वालिफाय होतो. ज्याच्याकडे बिलकुल पैसे नाही आहेत, आणि मी अशी मुलं पाहते सध्या जे धडपडणारी आहेत, जी मुलं खरंच त्यांच्यामध्ये करण्याची जिद्द आहे, ते काहीही करून अभ्यास करायला तयार असतात, ते कधीच कारणं देत नाहीत. पण आपल्याला कारणं द्यायची फार वाईट सवय असते. मग हे असंच झालं, मग ते तसंच झालं. परिस्थितीला दोष देणं थांबवा. जे आहे ते स्वीकारा आणि त्याचा एकदा सामना करायला शिका. उद्या तुम्ही ऑफिसर झालात आणि तुमच्यासमोर जर अशी सिच्युएशन आली तर तुम्ही तिथून पळवाटा काढणार आहे का? बरं, ऑफिसरचं पण सोडा रे, लाईफमध्ये पण एखादी सिच्युएशन आली तर तुम्हाला ती फेस करावीच लागणार आहे. आणि अभ्यासासाठी जो माणूस कारणं देतो ना तो कधीच जिंदगीत क्वालिफाय नाही होऊ शकत. म्हणजे तुमचं तुम्ही ठरवा की तुम्हाला काय करायचं आहे, कोणाच्या मागे पळायचं आहे की स्वतःचा अभ्यास करायचा आहे. आणि मी ज्यावेळेला माझे व्हिडिओज अपलोड करते हे खूप जणांना माहिती आहे, ज्या स्टुडंटचे रिझल्ट आलेत इवन त्यांनासुद्धा, किंवा ज्यांची प्री निघालेली आहे किंवा जे चॅलेंजमध्ये होते, मी एखादा व्हिडिओ अपलोड केला, मी कधीच कोणाकडे असं नाही म्हटलं की केवळ मी अपलोड केला म्हणून तो पहा. तो तुमच्या कामाचा असेल तर तुम्ही तो पाहायला पाहिजे. जर तो तुमच्या कामाचा नाही आहे, तुम्ही कितीही माझ्याशी कनेक्टेड असाल, कितीही माझ्याशी अटॅचड असाल, तरीसुद्धा तुम्ही तो व्हिडिओ नाही पाहायला पाहिजे, कारण त्याच्यात तुमचा वेळ जातोय. तो तुमच्यासाठी नाहीच आहे, तो दुसऱ्या कोणासाठी बनला. आता हा व्हिडिओ मी पुढच्या याच्यासाठी बनवलं आहे, 2023च्या एक्झामसाठी बनवलं आहे. मग आत्ता जी मुलं मेन्सची तयारी करतात माझ्यासोबत, त्यांनी हा व्हिडिओ पाहण्याची गरज आहे का? ऑब्व्हियसली नॉट. काहीच आवश्यकता नाही आहे. त्यांचा वेळ का त्यांनी वाया घालवायचा? तसं तुम्हाला जे पाहणं गरजेचं आहे ते तुम्ही पहा. जे तुमच्यासाठी आवश्यक नाही आहे तिकडे नका जाऊ. तुमचा वेळ कुठे आणि किती जातो हे तुमचं तुम्हाला नाही समजत. मी जाणून बुजून नवीन सिलेबस आल्यानंतर व्हिडिओ बनवला नाही, कारण मला माहिती होतं की नवीन सिलेबस आला. आता समजा मी जॉग्राफी घेत असते, ऑब्व्हियसली मी जॉग्राफी कसा इम्पॉर्टंट आहे ते सांगेन. मी हिस्ट्री घेत असेल, मी हिस्ट्री कसा इम्पॉर्टंट आहे सांगेन. मी इकॉनॉमिक्स घेते, मी इकॉनॉमिक्स कसा इम्पॉर्टंट आहे सांगेन. कुठलाही सब्जेक्ट, अर्थात मी सगळेच सब्जेक्ट घेते, पण मी असं म्हणजे त्या गोष्टीला मी फोकस करेन. मग तुमचं काय होतं ना की एक बॅच करायची तर तुम्ही त्याच्याकडे एवढे वाहत जाता की मागे तुम्ही बाकीच्या सब्जेक्टमध्ये मागे पडता. आपला प्लॅन काय सांगतोय? सगळ्या सब्जेक्टना तुम्हाला तेवढंच वेटेज द्यायचं आहे, तेवढंच तुम्हाला हे करायचं आहे, व्यवस्थितपणे तयारी करायची की तुमची प्री पण निघाली पाहिजे, मेन्स पण निघाली पाहिजे. लास्ट इयरपर्यंत असं होतं की चला म्हणजे जे हायेस्ट मेरिट गेलं ना त्याच्या आधीपर्यंत की चला तुम्ही एखादा सब्जेक्ट स्किप केला तरी तुमचा रिझल्ट येत होता. पण आता असं झालं की मुलं मार्क्सच एवढे मिळवायला लागलेत की म्हणजे तेवढं स्कोअर करणं खूप कठीण आहे. अर्थात मला वैयक्तिक हे माझं मत आहे की 2023 नंतर अगेन मेरिट पूर्व पदावरती येईल. त्याचं रिझन म्हणजे हा जो काही शेवटचा पॅटर्न म्हणजे शेवटचा पेपर झाला जुन्या पॅटर्नप्रमाणे, तर अर्थात त्याच्यामुळे पेपर थोडे इझी निघाले शेवटचे, असं मला वाटतं वैयक्तिकरित्या. पुढचे जे पेपर्स आहेत ते टफ येतील, एवढे इझी नाही येणार जेवढे की आत्ता म्हणजे कोविड नंतरचे. मी नेहमी म्हणते कोविड नंतरचा पॅटर्न जर तुम्ही पाहिला तर आत्तापर्यंतचे तुम्हाला इझी पेपर वाटतील ते, पण आता जे इथून पुढचे येतील ते तेवढे इझी नाही येणार आता. आणि टक्कर पण मोठी असणार आहे. आता खूप लोक आहेत तिकडे, राज्यसेवा लेखी झाली त्यामुळे त्याच्यातले बरेचसे असे आहेत जे की राज्यसेवेच्या बाबतीत शुअर नव्हते, ते इकडे कंबाईनवरती आता कंबाईनकडे येणार आहेत. अर्थात मग ग्रुप बी आणि सीमध्ये दोन्हीकडे त्यांचं कॉम्पिटिशन असणारच आहे. ठीक आहे, तर मग तुम्ही ठरवा की तुम्हाला काय करायचं आहे. कंप्लीट फोकसनी स्टडी करायचं आहे की 4 दिवस हे फॉलो करायचं, 4 दिवस आणखी काहीतरी परत मधूनच सोडून द्यायचं. हे जर करायचं असेल तर मग अजून 4 वर्ष द्यायला तयार राहा. बाकी तुम्ही समजूतदार आहात, तुम्हाला प्रत्येक गोष्ट काही समजावून सांगायची गरज नाही आहे. मधून अधून एखादा मोटिवेशनल व्हिडिओ किंवा स्टडी रिलेटेड व्हिडिओ किंवा इकॉनॉमिक्सशी रिलेटेड व्हिडिओ जो आहे तुम्ही पोस्ट करत राहीन. याच्याबद्दल एक जे शेवटपर्यंत आलेत व्हिडिओ पाहत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची. इकॉनॉमिक्स करताना तुम्हाला आपल्या चॅनलवरती इकॉनॉमिक्सचे काही टॉपिकवरचे व्हिडिओज मिळतील. हां, इथे आणखी एक पॉईंट माझा ॲड करायचा राहिला. इथे कुठेही वाढ आणि विकास नाही आहे. तुम्हाला वाढ आणि विकास, वृद्धी आणि विकास इकडे पाहायला मिळतं. ठीक आहे,
तर बऱ्याच जणांना असं वाटतं की मग हे करायचं नाही का. अर्थात अगोदर जो सिलेबस होता त्याच्यामध्ये पण वृद्धी आणि विकास हा घटक दिलेला नव्हता आयोगाने, पण तरीसुद्धा त्याच्यावरती प्रश्न आलेले आहेत, त्यामुळे ते इथे करायचं आहे तुम्हाला. तर मी जे तुम्हाला टाइम टेबल देईन ना त्याच्यामध्ये तो तुमचं होऊन जाईल. ठीक आहे, तर ते तिथून करा. जे नव्याने जॉईन झाले, ज्यांना काहीच माहिती नाही, हे ॲक्च्युली मी आधी सांगायला पाहिजे होतं, तर जे पहिल्यांदाच हे चॅलेंज फॉलो करतात त्यांच्यासाठी की तुम्हाला हे कुठे मिळतात डेली टार्गेट्स. आपला जो चॅनल आहे त्याच्यावरती तुम्हाला हे टार्गेट्स मिळतील. वॉरियर ऑफिसर म्हणून टेलिग्रामचा चॅनल आहे, तिथे हे टार्गेट्स तुम्हाला मिळतील. तिथे डेली सकाळी मी तुम्हाला टार्गेट देईन आणि यावेळेला मी महिन्याचा पूर्ण प्लॅन नाही देणार आहे, कारण मी पाहिलं की मी मंथली प्लॅन दिला आणि फटाफट तो म्हणजे त्याचा मिसयूज होतो खूप आणि ते मला नको आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे वीकली प्लॅन देईन. पण एवढं लक्षात ठेवा की 30 दिवसामध्ये इकॉनॉमिक्स हे 15 समाजसुधारक, मॅथ्स रिझनिंगचे 10 टॉपिक, करंटचे 4 महिने एवढं तुम्हाला टार्गेटमध्ये मिळणार आहे. सो तुम्हाला तो प्लॅन दिला जाईल आणि त्याच्यानुसार प्लॅन तो तुम्ही फॉलो कराल. डेली तुम्हाला सकाळी रिमाइंडर म्हणून तो प्लॅन परत एकदा सेंड केला जातो, तर त्याच्यावरून तुम्ही तो प्लॅन जो आहे तो फॉलो करू शकता. टेलिग्रामचा चॅनल जो आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तिथून तुम्ही टेलिग्रामचा चॅनल जॉईन करा. ग्रुपही आहे, बरेच लोक ग्रुप जॉईन करतात, तिथे कोणी काही प्रश्न विचारतं, कोणाला काही डाऊट असतात आणि मग परत इरिटेट होतात. तर जर तुम्हाला फक्त प्लॅन फॉलो करायचा असेल तर चॅनलवरती जॉईन राहा तुम्ही, कारण तिथे माझे जे मेसेज आहेत तेच फक्त तुम्हाला दिसतात, त्याच्यामुळे तिथे बाकीच्या कंटेंटमधून तुम्हाला शोधायला अवघड नाही जात. आणि दुसरा मुद्दा जो मी सांगत होते, इकॉनॉमिक्सचे युद्धाभ्यासचे लेक्चर्स जे आहेत ते वॉरियर ऑफिसरवरती मी टाकलेले आहेत. युद्धाभ्यास म्हणजे त्याच्यामध्ये मी क्वेश्चन आन्सर सिरीज घेतली होती, तर त्याच्यामध्ये खूप सगळ्या टॉपिकवरचे तुम्हाला पंचवार्षिक योजना सगळ्या मिळतील, किंवा जे बेसिक टॉपिक आहेत, राष्ट्रीय उत्पन्न आहे, त्याच्यानंतर परकीय व्यापार आय डोंट रिमेंबर की घेतले की नाही, किंवा बँकिंगवरचं असेल तर दारिद्र्य बेरोजगारीवरचे जे आहे तर त्याचे क्वेश्चन आन्सरचे सेशन जे आहेत ते तुम्हाला तिथे मिळून जातील. त्याचबरोबरचे मी 30 डेज चॅलेंज घेतलं होतं, त्याच्यातले काही व्हिडिओज मी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेन, नॉट प्रॉमिस, बट हां ते जे व्हिडिओ होते ते व्हिडिओ जे आहेत ते मी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेन. तर त्याची तुम्हाला इकॉनॉमिक्ससाठी खूप जास्त प्रमाणामध्ये हेल्प होईल. ठीक आहे, जर तुम्हाला हा जो काही मी पुढच्या महिन्याचा प्लॅन घेऊन आले तो युजफुल वाटतोय, जर तुम्हाला वाटत असेल की हा प्लॅन मी फॉलो केला तर माझे रिझल्ट येण्याचे चान्सेस आहेत, तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा, कारण बरेच लोक खूप लेट व्हिडिओ पाहतात आणि मग त्यांना कळत नाही की एक्झॅक्टली कुठून सुरू करायचं. त्यामुळे जर तुम्ही हा शेअर केला तर लवकरात लवकर विद्यार्थ्यांना माहिती होईल आणि मग ते त्यांच्या पद्धतीने करायला लागतील. आणि खूप स्टुडंट ज्यांचे खूप सगळे पैसे वाया जात आहेत तर ते पण नाही जाणार, त्यांना कळेल की एक्झॅक्टली आपण कसं करायला पाहिजे, कारण जे भरकटलेले असतात कळतच नाही की ॲक्च्युली कुठून सुरुवात करायची. तर असं होऊ नये याच्यासाठी ॲटलिस्ट तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही तो शेअर करा, जर तुम्हाला युजफुल वाटत असेल तर. प्लॅन प्रॉपरली फॉलो करा जर पास व्हायचं असेल तर, नसेल तर मग काही टाईमपास आहेच लाईफमध्ये आपला, तो काही कुठे जाणार नाही आहे. ठीक आहे, आवडलं असेल, पटलं असेल तर लाईक करा आणि नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू.